योगमय जीवन हमारा, योगमय हो विश्व सारा, योग ही आधार अपना, योग ने सबको संवारा। योग। नमस्कार, कसे आहात सगळे? विवेकानंद केंद्राच्या प्रथेप्रमाणे 3 ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. पाठ, मान, डोके सरळ रेषेमध्ये, डोळे बंद, नमस्कार मुद्रा. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याग हाच योगाचा मुख्य आधार आहे. त्यागात जे सुख आहे त्याचा अनुभव काही वेगळाच आहे. आता हीच गोष्ट बघा ना, आपण एखाद्या मित्राला त्याच्या कामात मदत केली तर त्या भावनेत आपण दिवसभर आनंदात असतो. जर का आपल्याला हा अनुभव निरंतर मिळवायचा असेल तर त्यासाठी योग आणि त्याचा सराव हा एकच पर्याय आहे. कालच्या सत्रात आपण शिथिलीकरणाचे काही प्रकार बघितले होते. आजच्या सत्रात आपण त्या पुढील शिथिलीकरणाचे अजून काही प्रकार बघणार आहोत. तसेच योग म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राची आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यांनी एकत्रित स्पॉट जॉगिंग करायचं आहे. मॅटवर ताठ उभं राहायचं आहे. हाताच्या मुठी छातीवर ठेवून जागच्या जागी धावायला सुरुवात करायची आहे. यात आपल्या टाचा मागच्या बाजूला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ही क्रिया काही वेळ करत राहूया. वेग हळूहळू वाढवायचा आहे. श्वसन लयबद्ध. त्यानंतर आता दुसरा प्रकार करायचा आहे. ह्यामध्ये क्रमाने एकदा उजवा आणि डावा गुडघा छातीच्या दिशेला जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करूया. स्पीड आपापल्या कपॅसिटीप्रमाणे. श्वसन लयबद्ध. आता पाय गुडघ्यात वाकवून टाचा मांड्यांच्या बाजूला येतील अशा पद्धतीने धावायचं आहे. ही पण क्रिया काही वेळ करून मग हळूहळू वेग कमी करायचा आहे. जागच्या जागी धावण्यानंतर पायात थोडं अंतर घेऊन साधारण 1 मीटरचं मुखधवती करायची आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे जोरात बाहेर सोडूया. ही क्रिया 5-6 वेळा करायची आहे. घोट्यांचे शिथिलीकरण म्हणजेच अँकल स्ट्रेच. प्रथम ताठ उभं राहा. हात मांडीपाशी. आता श्वास घेत दोन्ही हात सरळ वर घ्यायचे आहेत, दंड कानाच्या जवळ. त्याचवेळी टाचाही उचलायच्या आहेत. चवड्यांवर बॅलन्स करून परत श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकत्रित. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. गुडघ्यांचं शिथिलीकरण. ताठ उभे राहा. हात मांडीपाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे बसा. गुडघे एकमेकांना जुळलेले. कमरेत अजिबात वाकायचं नाही आहे. टाचा अजिबात उचलू नका. श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत उभं राहायचं आहे. असं 5 वेळा आपण करूया एकत्रित. एकम द्वे
एकं द्वे एकं द्वे एकं द्वे एकं द्वे. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण करूया. 4 प्रकारे पाठीच्या कण्याचं शिथिलीकरण करणार आहोत. प्रथम पुढे आणि मागे वाकूया, म्हणजे त्याला फॉरवर्ड अँड बॅकवर्ड बेंड म्हणू शकतो. श्वास घेत दोन्ही हात वर नेऊन कमरेतून मागच्या बाजूला झुकूया. श्वास सोडत पुढच्या बाजूला झुकायचा आहे. हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करूया आणि कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत पुन्हा वरती यायचं आहे. आता सगळे मिळून पुन्हा ही क्रिया एकत्रित करूया. 5 वेळा आपण हे करायचं आहे. सुरू करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. श्वास घेत सरळ व्हायचं आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचं शिथिलीकरण म्हणजे साईड बेंडिंग. दोन्ही पायांमध्ये साधारण 1 मीटरचं अंतर घेऊया. आपापल्या उंचीप्रमाणे हे अंतर बदलू शकतं. श्वास घेत दोन्ही हात जमिनीला समांतर. श्वास सोडत शरीर कमरेतून उजवीकडे न्यायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या टाचेला लागेपर्यंत खाली न्यायचा आहे आणि त्याच वेळी डावा हात वरती एका सरळ रेषेत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता श्वास घेत परत वरती यायचं आहे आणि डाव्या बाजूला वाकायचं आहे. डावा हात डाव्या घोट्याला आणि उजवा हात वरती सरळ आणि श्वास घेत पुन्हा सरळ. आता हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, शरीर पुढे आणि मागे झुकणार नाही, ते एका सरळ रेषेत राहील. सगळे मिळून करून घेऊया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. ट्विस्टिंग म्हणजेच कमरेला पीळ देणे. पायात खांद्याएवढं अंतर. श्वास घेत दोन्ही हात शरीराच्या बाजूला समांतर. आता श्वास सोडत शरीर उजव्या बाजूला फिरवायचं आहे. उजवा हात मागच्या बाजूला सरळ हवा. नजर मागच्या हाताकडे आणि डावा हात कोपरामध्ये वाकवून आपला अंगठा छातीला टेकेल अशा पद्धतीने करायचं आहे. आता सरळ व्हायचं आहे आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात मागच्या बाजूला सरळ, नजर डाव्या हाताकडे आणि उजवा हात कोपऱ्यात वाकवून घेतलेला आहे. सरळ व्हायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की श्वास सोडत आपण उजव्या आणि डाव्या बाजूला जातो आणि ज्यावेळी आपण सरळ होतो त्यावेळी आपोआप श्वास घेतला जातो आणि हे करताना एका वेगाने सुरू करून हळूहळू त्याचा वेग वाढवत न्यायचा आहे. आता आपण हे सुरू करणार आहोत. सगळे मिळून साधारण 20 वेळा आपापल्या कपॅसिटीप्रमाणे मनात काउंट्स घेणार आहोत. आपला स्पीड हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, अंक घेतले जाणार नाहीत. आणि नंतर विश्रांती. क्रॉस टो टच. आपण यामध्ये पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. पायामध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर. श्वास घेत हात शरीराच्या दोन्ही बाजूनी जमिनीला समांतर. आता उजवा हात डाव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकूया. परत श्वास घेत वरती यायचं आहे. आता डावा हात उजव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. विश्रांती. खांद्यांचं शिथिलीकरण. शोल्डर रोटेशन्स. दोन्ही पाय जुळवून उभे राहा. पाठीचा कणा ताठ असावा पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ रेषेत. प्रथम बघून घेऊया. उजव्या हाताचे मूठ करून घेऊया. उजव्या हात श्वास घेत मागून वर न्या आणि श्वास सोडत पुढून खाली आणा. ज्यावेळी विरुद्ध दिशेनं सांगितलं जाईल त्यावेळी श्वासावर लक्ष देत हात पुढच्या बाजूने मागच्या बाजूला वळवायचा आहे. हीच क्रिया आपल्याला डाव्या हाताने सुद्धा करायची आहे. सुरू करूया एकत्रित 5 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एकम द्वे
त्रीणि चत्वारि आणि पंच. आता विरुद्ध दिशेने एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता डाव्या हाताने एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. मानेचे शिथिलीकरण. पायामध्ये कांद्या एवढं अंतर, पाठीचा कणा ताठ, पाठ मान डोकं एका सरळ रेषेत, दोन्ही हात पाठीमागे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट धरायचं आहे. मानेचे व्यायाम अगदी हळूवार करायचे आहेत, कुठेही झटका बसणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण बघून घेऊया. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत हनवटी गळ्याला टेकेल एवढी मान पुढे न्यायची आहे. मान सरळ करून घ्यायची आहे. सगळे मिळून आपण एकत्रित करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मान मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यात आपण मान एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला करायची आहे. एकदा बघूया. उजवीकडे उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेला, परत सरळ करून डावीकडे डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेला टेकेल असं मान सरळ करायचे आहे. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. मान सरळ. पुढचा प्रकार म्हणजेच मानेचं ट्विस्टिंग करायचं आहे, किंवा आपण म्हणू चेन टू शोल्डर. एकदा उजवीकडे बघायचं आणि एकदा डावीकडे बघायचं, असं 3 वेळा करूया. सुरू करूया. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे आणि मान सरळ करूया. बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ताण करायचा आहे. त्यासाठी खाली बसून घेऊया. पाय समोरच्या बाजूला सरळ, दोन्ही हातांच्या साह्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. आता डावा पाय दुमडून शरीराजवळ घ्या. उजवा पाय दुमडून दोन्ही पावले एकमेकांना जोडायचे आहेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून त्याने पावलांना धरून घेऊया आणि दुमडलेल्या पायांची फुलपाखराप्रमाणे हालचाल करायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे 20 वेळा करूया. आपापल्या स्पीडप्रमाणे हे बटरफ्लाय फ्लॅप्स आपल्याला करायचे आहेत. आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्या. पायामध्ये अंतर, शरीराच्या मागे जमिनीवर हात टेकलेले आणि मान खांद्यावरती. काही वेळ विश्रांती. बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ताण करायचा आहे. त्यासाठी खाली बसून घेऊया. पाय समोरच्या बाजूला सरळ, दोन्ही हातांच्या साह्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. आता डावा पाय दुमडून शरीराजवळ घ्या. उजवा पाय दुमडून दोन्ही पावले एकमेकांना जोडायचे आहेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून त्याने पावलांना धरून घेऊया आणि दुमडलेल्या पायांची फुलपाखराप्रमाणे हालचाल करायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे 20 वेळा करूया. आपापल्या स्पीडप्रमाणे हे बटरफ्लाय फ्लॅप्स आपल्याला करायचे आहेत. आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्या.
पायामध्ये अंतर, शरीराच्या मागे जमिनीवर हात टेकलेले आणि मान खांद्यावरती. काही वेळ विश्रांती. पवन मुक्तासन. पाठीवर झोपायचं आहे. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. प्रथम डावा पाय जमिनीवरच ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या छातीजवळ आणा. आपल्या हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून गुडघ्यावर धरायची आहेत. आपली हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबायचं आहे, पण श्वास कुठेही धरून ठेवायचा नाही. नॉर्मल इनहेल आणि एक्झेल करत राहायचं आहे. आता डावा पाय उचलून गोलाकार एकदा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं आपण 4 ते 5 वेळा फिरवून घेणार आहोत. एकत्रित करूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. तसंच विरुद्ध दिशेला. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. रिलॅक्स. पाय जमिनीवर, मान पण रिलॅक्स करायचे आहे. काही क्षण विश्रांती. आता डावा पाय उचलून गुडघ्यात दुमडायचा, छातीपर्यंत आणून हनवटी गुडघ्याला टेकेल असा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय सरळ उचलून मगाचसारखंच गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून घेऊया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेला 5 वेळा. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी आणि पंच. रिलॅक्स. पवन मुक्तासनामुळे पोटातील विकार, गॅस्ट्रिक काही इश्यू असतील तर इनडायजेशन कमी होण्यास मदत मिळते. पवन मुक्तासन करायचं आहे. पाठीवर झोपा. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. प्रथम डावा पाय जमिनीवर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. हाताचे बोटं एकमेकांना गुंफून गुडघ्यावर धरायचे आहेत. हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न. आता आपण ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून डावा पाय उचलून गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असा फिरवूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. अँटी क्लॉक. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी आणि पंच. रिलॅक्स. पाय जमिनीवर, मान पण रिलॅक्स. काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या पायाने आता डावा पाय उचलून गुडघ्यात दुमडायचा, छातीपर्यंत आणून हनवटी गुडघ्याला टेकेल असा प्रयत्न. उजवा पाय सरळ उचलून गोलाकार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेला. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी आणि पंच. रिलॅक्स. आता आपण सिटअप्स करणार आहोत. पश्चिमोत्तानासन आणि हलासनची ही क्रिया आहे. आधी सर्वांनी बघून घेऊया. प्रथम दोन्ही पाय एकमेकांना जोडून सरळ सोडून बसायचं आहे दंडासनामध्ये. नंतर कमरेतून पुढे वाकत दोन्ही हाताने आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करायचा आहे. पश्चिमोत्तानासनातून लगेच हलासनाच्या स्थितीत जायचं आहे. म्हणजेच पाठीवर येऊन आपले दोन्ही हात व पाय डोक्यावरून मागच्या दिशेला जमिनीला स्पर्श करतील असे न्यायचे आहेत. स्पीड आपल्या कपॅसिटीप्रमाणे असावा. असं आपण 5 ते 6 वेळा करायचं आहे. सगळ्यांनी एकत्रित करूया. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. ह्यामध्ये आपल्या पोटातील अवयवांना व पाठीच्या स्नायूंना चांगला मसाज मिळतो. जॉईंट स्टिफनेस निघून जातो. त्यामुळे आपल्याला पश्चिमोत्तानासन आणि हलासन ही आसनं करण्यासाठी सोपं जातं. आता सिटअप्स करूया. म्हणजेच पश्चिमोत्तानासन आणि हलासन एकत्रित सुरू करूया. प्रथम दंडासनात बसा. हात कमरेतून पुढे वाकत पायाच्या बोटांपर्यंत टेकतील असे पुढे न्या. लगेचच स्पीडने पाठीवर येत हात आणि पाय डोक्यावरून मागे जमिनीला टेकतील असे न्या.
एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. संपूर्ण शरीराला जागृत अवस्थेमध्ये विश्रांती द्यायची आहे. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडून द्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून किंचित लांब. हाताचे तळवे वरच्या दिशेला, मान कुठल्याही दिशेला झुकलेली. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष श्वासावर. पायाच्या घोट्यांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं आहे. श्वास सोडताना जास्तीत जास्त खाली जातं आहे ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. मंद आणि दीर्घ श्वसन. कुठलाही ताण शरीर आणि मनावर नाही. विश्रांती, पूर्ण विश्रांती. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. मनामध्ये जे काही विचार येतील ते फक्त सकारात्मकच असतील. मन पूर्ण खंबीर. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची मनाची तयारी. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि ह्या स्थितीत ओंकाराचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास. ओंकाराच्या उच्चारामुळे संपूर्ण शरीरात स्पंदन निर्माण होतील. त्यामुळे शरीरात जे काही दोष, त्रास आहेत ते हळूहळू नाहीसे व्हायला मदत होते, असा मनात विश्वास. आता हळूहळू हातांची आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही पाय जवळ. उजव्या कुशीवर वळून दोन्ही हातांचा आधार घेत सावकाश उठून बसायचं आहे. डोळे मिटलेलेच. पामिंग म्हणजे दोन्ही हातांमध्ये घर्षण करून ऊर्जा निर्माण करायची आहे. हातांचे कप्स करून अलगदपणे हात डोळ्यांवर आणि नंतर चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचे आहेत. नमस्कार युवा मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या या योग सत्रात पार्टिसिपेट केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. सुदृढ, शांत असं आयुष्य जगण्याच्या मार्गावर तुम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे. योग हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय काय कल्पना आल्या? काही जण वेट लॉससाठी या सत्रात जॉईन झाले असेल, काहींना आसनं शिकायची असतील, काहींना प्राणायाम चांगल्या पद्धतीने शिकायचा असेल. पण आसनं, प्राणायाम म्हणजे योग नाही, तर योग ही एक संपूर्ण अशी जीवन पद्धती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये जी 6 दर्शनं आहेत त्यापैकी एक दर्शन आहे ते म्हणजे योग दर्शन. महामुनी पतंजलींनी योगाविषयीची सर्व माहिती सूत्रबद्ध पद्धतीने लिहून ठेवलेली आहे. त्यांनी अष्टांग योग आपल्याला सांगितलेला आहे. आता योग या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली तर युज या धातूपासून योग या शब्दाची निर्मिती झाली आहे. युज म्हणजे जोडणे. युज्यते अनेन इति योगः. काय जोडायचं आहे तर शरीर आणि मन हे जोडायचं आहे. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जर आपलं मन स्थिर नसेल, शांत नसेल, आपल्याला भीती वाटत असेल, घाई होत असेल तर आपल्या रोजच्या कामांमध्ये पण गडबड होते. त्यामुळे मन स्थिर, शांत ठेवण्यासाठी आणि मनाचं आणि शरीराचे कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला योगाची मदत होणार. योगाभ्यासाचा सखोल अभ्यास पुढे केलात की आपल्याला असं लक्षात येईल की आपला आत्मा हा आपल्याला ईश्वराशी जोडायचा आहे. सामाजिक स्तरावर विचार केला तर मी स्वतः, माझं कुटुंब ज्या समाजाचा भाग आहे तो समाज, समाज ज्या गावात आहे ते गाव, माझं गाव हे माझ्या देशात आहे तो देश, आणि देशाकडून पुढे विश्वाला आपल्याला जोडायचं आहे. योगाची दुसरी एक व्याख्या आहे ती म्हणजे योगश्चित्त वृत्ती निरोधः. चित्तातील वृत्तींचा निरोध म्हणजे योग. आता ह्याचा अर्थ काय तर आपण समजा एखाद्या तलावाच्या काठी आहोत आणि त्या तलावातलं पाणी हे अस्थिर आहे, त्याच्यावर खूप तरंग आहे, ते हेलकावत आहे, तर आपल्याला त्याचा तळ दिसणार नाही. तर हेच पाणी जर स्थिर असेल, त्याच्यावर तरंग नसतील तर आपल्याला तळ इझिली दिसू शकते. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे अनेक विचार येतात वेगळे वेगळे, ते विचार जर आपण काढून टाकू शकलो, मन स्थिर करू शकलो तर आपल्याला
स्वतःचा शोध घेणं जास्त सोपं होऊ शकेल. म्हणजेच आपल्याला चित्त वृत्तींचा निरोध करायचा म्हणजे त्यांना काढून टाकायचं आहे, ते म्हणजे योग. आपण अष्टांग योगाकडे येऊया. ही 8 अंग आहेत, ह्या पायऱ्या नाही. ही 8ही अंग सायमल्टेनियसली आपल्याला करायची आहेत, एक झालं की दुसरं असं नाही. ही 8 अंग कुठली कुठली आहेत तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. पैकी यम, नियम, आसन, प्राणायाम यांना बहिरंग म्हणतात. धारणा, ध्यान, समाधी यांना अंतरंग म्हणतात आणि प्रत्याहार या दोघांना जोडण्याचं काम करतो. यम म्हणजे स्वतःचे आपले इतरांबरोबर समाजाबरोबर कशा प्रकारचे संबंध असले पाहिजे याविषयीची थोडीशी नियमावली आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 यम आहेत. अहिंसा सगळ्यांना माहिती आहे, हिंसा करायची नाही, म्हणजे फिजिकल मारझोड तर नाहीच करायची. त्याचप्रमाणे बोलून दुसऱ्याला दुखवायचं नाही आहे. त्याचप्रमाणे माझ्या मनात मी दुसऱ्याचं वाईट चिंतायचं नाहीये. त्यामुळे काया, वाचा, मनसा या कुठल्याही प्रकारे मी हिंसा करणार नाही, ती टाळायची आहे. सत्य, नेहमी खरं बोला. पण खरं बोलत असताना सुद्धा आपल्याला वाचिक हिंसा टाळायची आहे. म्हणजे मी बोलेन, खरं बोलेन, मग दुसऱ्याला काय वाटेल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, असा ऍटिट्यूड असता कामा नये. पुढे आहे अस्तेय म्हणजे चोरी. फिजिकली एखाद्याची वस्तू त्याला न विचारता घेणं म्हणजे चोरी. आपल्याला चोरी टाळायची आहे, मग ती कुठल्याही स्वरूपात असेल, वस्तूची असेल, विचारांची असेल, शब्दांची असेल, ही चोरी आपण करणार नाही. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्री संग परित्याग असा फक्त नाही, तर आत्मसंयमनाने ब्रह्माचे किंवा एकतत्वाचा साक्षात्कार करून घेण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे ब्रह्मचर्य. नंतर आहे अपरिग्रह. अपरिग्रह याचा अर्थ काय तर मला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी मी माझ्याजवळ ठेवणार आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक गोष्टींचा साठा न करणं म्हणजे अपरिग्रह. कारण आपण जर अधिक गोष्टी आपल्याकडे ठेवल्या तर दुसरीकडे त्याचा तुटवडा होऊ शकेल. यमानंतर येते ती नियमांची बारी. नियम सुद्धा 5 आहेत. हे नियम स्वतःच्या विकासासाठी, आपल्या विकासासाठी आहेत. नियम कुठले कुठले आहेत तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे स्वच्छता. आपण आपल्या देहाची स्वच्छता रोज करतोच. आंतरिक स्वच्छतेसाठी काही शुद्धी क्रिया केल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या स्वच्छतेसाठी, शुद्धतेसाठी, आपण मनातले वाईट विचार काढून टाकण्यासाठी परमेश्वराचं चिंतन, मनन, जप किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन असं करू शकतो. काही जण मोटिवेशनल स्पीचेस ऐकतात. ह्या प्रकारे आपण स्वच्छता करू शकतो. नंतर आहे तो संतोष. संतोष म्हणजे काय, माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक एफिशियंटली वापरून मी माझं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने कसं जगू शकतो, हे म्हणजे संतोष आहे. त्यात सॅटिस्फॅक्शन असणं, ह्याला आपण संतोष म्हणतो. नंतर येतो ते तप. तप म्हणजे काय तर शरीर, मन आणि बुद्धी यांच्या विकासासाठी कष्ट घेण्याची तयारी, ह्याला आपण तप म्हणतो. शरीराला कष्टाची सवय लावणं म्हणजे तप. पुढे आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय, सेल्फ स्टडी. आपल्याला आपल्या करिक्युलम व्यतिरिक्त काही गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ची मदत होते. नंतर आहे ते म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, हे जे काही मी करतो आहे हे सगळं माझं नसून ईश्वरा तुझंच आहे, हे सगळं देवाला अर्पण करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान. पुढचं अंग आहे ते म्हणजे आसन. आसन म्हणजे काय तर स्थिरम सुखम आसन. अशी शरीराची पोझिशन ज्यामध्ये आपण खूप काळ स्थिर राहू शकतो आणि सुखात राहू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, तणाव, जोर जबरदस्ती आपल्या शरीरावर न करता त्या पोझिशन मध्ये आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे. कुठलाही ताणतणाव जाणवता कामा नाही. प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय तर प्राणशक्तीचा अधिकाधिक वापर करून आपलं जीवन समृद्ध कसं करता येईल म्हणजे प्राणायाम. श्वासावर नियंत्रण मिळवून आपल्याला प्राणशक्तीचा अधिकाधिक वापर करता येऊ शकेल. त्यामुळे श्वासाची गती, उच्छ्वासाची गती यांचं नियमन म्हणजे आपण प्राणायामामध्ये याचा अभ्यास करतो. पुढे येतो तो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय तर बहिरंगाकडून अंतरंगाकडे जात असताना जेव्हा आपलं चित्त भौतिक सुखामध्ये अडकून पडतं तेव्हा आपल्याला अंतरंगाची योग साधना करताना त्रास होतो. तर हे चित्त
भौतिक गोष्टींमध्ये अडकू न देणं म्हणजे प्रत्याहार. म्हणजे एखाद्या ध्येयाने पछाडलेली व्यक्ती ते ध्येय मिळवेपर्यंत इतर कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही, त्याला अडसर ठरत नाही. अशा पद्धतीने आपल्या चित्ताला आपण आपल्या योगाभ्यासावर फोकस करून इतर कुठच्याही गोष्टींचा अडसर करू न देणं म्हणजे प्रत्याहार. नंतर येते ती म्हणजे धारणा. धारणा म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती, एखादं स्थळ किंवा एखादी वस्तू ह्याच्यावरती आपलं चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा एखाद्या वस्तू, स्थळ किंवा व्यक्तीवरती आपण चित्त एकाग्र करत आहोत त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्थळाच्या वृत्तीवरती चित्त एकाग्र केलं की त्याला म्हणतो आपण ध्यान. त्याचं उदाहरण म्हणजे आपण हनुमंताचं उदाहरण घेऊया. समजा आपण हनुमंताच्या मूर्तीवरती, हनुमंत या देवावरती जर आपलं चित्त एकाग्र केलेलं आहे तर ती आहे धारणा. आणि ह्या वेळेला जर आपण हनुमंताची रामभक्ती किंवा हनुमंताची कार्यतत्परता ह्या त्याच्या वृत्तीवर जर फोकस केला तर ते ठरतं ध्यान. आणि ज्या वेळेला आपल्या चित्तामध्ये वृत्ती शिवाय दुसरा कुठलाही विचार असत नाही तेव्हा ती असते समाधी. समाधी हे योगाभ्यासातलं अंतिम ध्येय आहे आणि ते आपल्याला गाठायचं आहे. आता हा योगाभ्यास केल्यामुळे आपल्याला काय काय मिळणार आहे, तर सुदृढ शरीर तर मिळणारच आहे, शांत मन मिळणार आहे, कुठल्याही आजारांना आपण आमंत्रण देणारच नाही आहोत, ते आपल्यापासून लांब जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपण अधिकाधिक संपन्न जीवन जगायला तयार होणार. या योग सत्राच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की 21 जून हा आपला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या योग दिनाला आपण सर्वांनी 108 सूर्यनमस्कार घालायचा संकल्प करूया. अवघड नाही आहे. अगदी 3 दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये पूर्वी कधीही योगाभ्यास न केलेली मुलं सुद्धा त्या 3 दिवसातल्या योगाभ्यासावरती शेवटच्या दिवशी 108 सूर्यनमस्कार घालू शकतात. ते घातल्यावर आपल्यालाच स्वतःला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो स्वतःविषयी आणि आपण योगाभ्यासाच्या ज्या मार्गावरती चालायला सुरुवात केलेली आहे तिथे आपण अखंड अविरत ही यात्रा संपन्न करू शकतो. तुम्हाला या योगाभ्यासाच्या मार्गावर परिक्रमा करण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यागात शांती निरंतर असे गीतेच्या 12व्या अध्यायात म्हटले आहे. हळूहळू ही संकल्पना माझ्या ठायी पण येईल ह्या विचारात राहून आपण आजच्या सत्राची सांगता प्रार्थनेने करूया. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी अशाच आनंदी उत्साही वातावरणामध्ये. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.